अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राज्यस्तरीय अधिवेशन आदर्श गाव राजवड येथे महिला दिनी महिलांचा सन्मान अनेक रणरागिणींना संघयने दिली कौतुकाची थाप राजवड जळगाव अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन या राष्ट्रीय संघटनेतर्फे 2 दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाची सुरुवात 8 व 9 मार्च रोजी जळगाव जिल्ह्यातील राजवड ता पारोळा येथील शबरी फार्म येथे झाली। पहिल्या सत्रात दीपप्रज्वलनाने आणि महिला रॅलीने अधिवेशनाची सुरुवात झाली। आदर्श गाव राजवड ता पारोळा येथे महिला दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन या राष्ट्रीय संघटनेतर्फे 2 दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन 8 व 9 मार्च रोजी आयोजित करण्यात आले होते। या राज्यस्तरीय अधिवेशनाचं उद्घाटन कृषीभूषण श्री साहेबराव धोंडू पाटील माजी आमदार अमळनेर विधानसभा यांच्या हस्ते आणि सौ पुष्पलता साहेबराव पाटील लोकनियुक्त नगराध्यक्ष यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले। या प्रसंगी प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन हे उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भगवान आसाराम महाजन अरुण देशमुख पुष्पलता निळकंठ पाटील सरपंच राजवड स्वागताध्यक्ष ॲड राणीताई स्वामी महिला प्रदेशाध्यक्षा श्रीमती सोनलताई पाटील महिला जिल्हाध्यक्षा जळगाव श्रीमती सनाताई शेख युवती प्रदेशाध्यक्षा सौ निर्मलाताई बुल्हे श्रीमती सारिकाताई नागरे महिला प्रदेश सरचिटणीस हे होते। यावेळी महिला रॅली काढून महिलांचा सन्मान सोहळा संपन्न झाला। हे राज्यस्तरीय अधिवेशन 2 दिवस चालणार आहे। आपला पैशाचा विनियोग जो अयोग्य रीतीने वापरतो हे तो भ्रष्टाचार नाही का ताई लातूरवाल्या ताई? तो कधी विचार आणा नाही ते त्याच राहतील बरं कायम। लोकशाही जगडवा बंद करू। भयाभी ग्रामपंचायत उभं राहायचे, नगरपालिकेला उभं राहायचे, कॉर्पोरेशनला उभं राहायचे, जिल्हा परिषदला। अरे काय त्यांनी त्यांच्या निवडणुका घेऊन टाकल्या। माझी बायको सुद्धा नगराध्यक्ष होते, लोकनियुक्त नगराध्यक्ष। 27 डिसेंबर 2021 ला 5 वर्ष मुदत संपली। एक उदाहरण म्हणून पूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रातच पंचायत समित्या जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकाच होत नाही हो का? पहिले आपलं करून घेऊ। आधी लगीन कोंडाने येते रायबा बरोबर का म्हणे रायबा काम कोण निवडणुका नाही राहिलं, कोण बोली राहिलं।